नाशिकच्या टीसीएस मधल्या धर्मांतराचं प्रकरण समोर आलं होतं। या प्रकरणामधील फरार आरोपी निदा खान हिची अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी ही पूर्ण झालेली आहे आणि येत्या 2 मे रोजी कोर्ट या जामिनाच्या अर्जावरती निकाल देणार आहे। राज्यामध्ये अनेक भागांमध्ये उष्णतेची भीषण लाट कायम। अमरावती आणि वर्ध्यामध्ये तापमानाचा पारा 46 अंशांच्या पार तर अकोल्यामध्ये पारा 44 अंशांवर। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। मुदत देऊ पण मराठी बोलणार नाही ही मुजोरी चालणार नाही, परिवहन मंत्र्यांनी बजावलं। मराठी शिकण्यासाठी योग्य ती वेळ देणार। उद्या आरटीओ अधिकाऱ्यांच्या सोबत परिवहन मंत्र्यांची बैठक। परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, जशास तसं उत्तर द्या। राज ठाकरे यांच्या मनसेच्या कार्यकर्त्यांना सूचना। निरुपम यांच्या विरोधामध्ये आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा देखील सत्कार। विधान परिषदेसाठी शिवसेनेमध्ये इच्छुकांची गर्दी। नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांच्या नावाला मंत्री आणि नेत्यांचा विरोध। राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा अनेकांचा सूर। बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा। प्रहारचं विलीनीकरण करून शिवसेना कडूंना विधान परिषदेची उमेदवारी देणार असल्याची चर्चा। मुंबईतल्या पायधुनीमध्ये एकाच कुटुंबामधल्या 4 जणांचा मृत्यू। बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यामुळे झालं फूड पॉयझनिंग। मृत्यूपूर्वी एकानं पोलिसांना दिला जबाब, पण पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा। नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून महिला कर्मचारी गंभीररीत्या जखमी। घटनास्थळी मुलाची धाव, परिस्थिती पाहून आक्रोश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।